11 नंबरचं प्रकरण आहे आपलं चलन. चलनामध्ये बघा, यात काही बघण्यासारखं नाही, डायरेक्ट नमुना उदाहरणावर जाऊ. सिंपल आहे, हे तर रेग्युलर गणित आहे. इकडे पहा नीट. 18 सायकलची किंमत ही 18ची एवढी आहे, तर तुम्हाला 7ची विचारली. आता जास्त करून काय करायचं, आता याला 18ने भागला तर याला इकडून भाग जात नाही, मग याला 18ने भागायला सुरुवात करायची. 18 एके 18, किती उरले? 13 उरले. 139 झालं, बरोबर. 18 पंचे 90, 18 7 18 18 7 126, 18 7 126, 139 मधून 26 गेले तर 13 उरले. परत 18 7 126, किती उरले? किती उरले? 9 उरले. तर 18 पंचे 90, तर 1775 गुणिले 7 करावं लागेल. तर 7 ने गुणलं तर 7 5 35, लास्टला 5 वाला उत्तर पाहिजे. ठीक आहे, 1775 गुणिले 7 करायचे. 7 5 35, 47, 3 7 7 49, 50 51 52, 47 5 7 7 49, 5 54, 47 5 7 1 7 5 12, 12,425. ऑप्शन 2 एवढंच आहे. त्याला रेशो मध्ये, आर्यन रेशो मध्ये फॉर्मॅट करायचं. फॉर्मॅट कसं करायचं, तर परत एकदा याला कटिंगच करावं लागणार आहे तुम्हाला. सोल्युशन नाहीये. 18 सायकली जर खाली मांडल्या तर इकडे पण सायकली खालीच मांडायच्या आणि एक्स मांडून ते सॉल्व्ह करायचं. भागाकार हा असा असा होतो, असा असा होतो. परत लक्षात घ्या, भागाकार असा होतो, असा होतो, असा होतो, असा होतो, मी जे केलं, आणि असा मात्र गुणाकार होतो. मग 18ने हे केल्यानंतर याला कट केलं तर 1700 किती आलं? 75 आलं. 1775 गुणिले 7 करायचं होतं, आणि 1775 गुणिले 7 केलं तर 12,425 तुमचं आन्सर येणार आहे. समचलन म्हणलं की भागाकार, समचलन म्हटलं की भागाकार, आणि व्यस्तचलन म्हटलं की गुणाकार. एक गोष्ट लक्षात ठेवायची, समचलन म्हटलं की भागाकार, समचलन म्हटलं की भागाकार, आणि व्यस्तचलन म्हटलं की गुणाकार. ही गोष्ट तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे. 2 नंबरचं गणित बघा. एक्स वाय समचलनात आहे, त्याचा अर्थ भागाकार आहे. इकडे काय दिलेलं आहे? 40/24 आहे. 40/24 म्हणजे असंच मांडायचंय. जर एक्स वर लिहिला होता तर इथं एक्स, इकडे पण एक्स वरच लिहावा लागेल. भागिले तुम्हाला वाय काढायचा आहे. 20 दुनी 40, 20 त्रिक 60, बेक बे 12 दुनी 24, 12 त्रिक 36 हे उत्तर असणार आहे. किती उत्तर असणार आहे? 36. 36 बरोबर वाय. कळालं का? नाही कळालं? परत रिपीट करतो. हेच गणित तुम्ही पण माझ्याबरोबर लिहायला सुरुवात करायची. हे समचलन दिसलं की तुम्ही काय करायचं? 40/24 भागाकारात लिहायचंय, बरोबर. एक्स मी वरती लिहिलता, तर आता पण मी एक्स वरतीच लिहिणार आहे आणि वाय खाली लिहिणार आहे, कारण तुम्हाला वाय काढायचं आहे. आणि मग 20चा पाडा मला दिसतोय लगेच, किंवा 4चा दिसला तरी चालेल. इकडे बघा, आता मी दुसऱ्या पद्धतीने काढतोय. 4च्या पडायचे. 4 सक्क 24, 4 10 40, 10 1 10, 10 सक्क 60, 6 6 36, 6 6 36 येणार आहे. 36 बरोबर वाय. कुठल्याही पद्धतीने काढलं तरी चालेल, जसं मी काटायला सांगितलं. एक तर उभं उभं काटा, आडवं आडवं काटा, तिरकं काटायचं नाही. जाऊया पुढे. झालं का? पुन्हा समचलन दिलेलं आहे. समचलन दिलेलं असेल तर बघा, समचलन दिलं असेल आणि एक्स वाय दिला असेल तर 7 त्रिक 21 असा करायचा गुणाकार डायरेक्ट. आता तुम्ही सर तुम्ही तर म्हटले तर समचलनात भागाकार करायचा, पण हे अपूर्णांक आहेत. हे काय आहेत? अपूर्णांक असेल तर हा 7 त्रिक 21 घ्यायचा इथं, आणि 12 पंचे 60 घ्यायचा इथं, 12 पंचे 60 घ्यायचा इथं. पुढे बघूया काय असेल. आता 8/15, तर ते 8/15 असंच मांडायचं. एक्स आहे का तो, एक्स वाला वर मांडायचा, वाय वाला खाली मांडायचा, आणि इथं वाय जो आहे तो खाली चिटकवायचा. कळालं का? नाही कळालं? 15 1 15, 15 चौक 60. आता काय कट होण्यासारखी कंडिशन आहे का? काही कट होत नाहीये का? होतंय का? चुकलं काय माझं? तर वाय बरोबर तुम्हाला विचारलेलं आहे. 8 चौक 32 किती येणार तुमचं? 32/21 येणार आहे. किती येणार आहे? 32/21 आहे का? 32/21 येतं.
बघा काय होते बघा, हा 32 वर आला म्हणजे वायच्या वर आला म्हणजे तो खाली येणार. 32/21 वाय इथे येणार आहे. परत बघा 7×21 आणि 12×5 = 60 आला. बरोबर. वरचं जे आहे एक्स आहे तिथं अपूर्णांकात असला तरी त्याचा खाली मांडायचा आणि हा वाय जसा तसा चिटकवायचा इथं. आता काय होईल, 15×1 = 15, 15×4 = 60 येणार आहे. 4×8 = 32 इथं झालं. वायची किंमत वाय इथे येणार आहे. वाय कुठे जाणार, इथे येणार आहे. वाय तिथे गेला, 32 तसा तसा आणि 21 खाली आणला. 32/21. ठीक आहे का, नाही कळालं? हा, पुढे नमुना 4 बघा. सोबतच्या सारणीच्या किमतीवरून ए च्या जागी हे चलन काय चलन दिले का, चलन ओळखा म्हटले. आता चलन कसं ओळखायचं, रेशो सेम आले तर चलन सेम असणार आहे. रेशो सेम आले पाहिजेत. तर सोप्पा आधी बघायचं. 3च्या पड्यात आहे, 3×5=15, नाही सॉरी 5×3=15 आणि 5×5=25, 3/5 आलेले. 5च्या पड्यात आहे ना, 5च्या पड्यात आहे की नाही. 5×3=15, 5×5=25, 17×3=51, 17×5=85. सेम आले की नाही. याचा अर्थ चलन कोणतं आहे, समचलन आहे. मग सेम तसं झालं पाहिजे. इथं जर 13×5=65 तर 13×3=39 येणार आहे. किती येणार आहे, 39. समचलन आणि 39. एक्स समचलनात वाय आहे आणि 39. का नाही कळालं? परत एकदा बघा. एक तर भागाकार सेम येतो किंवा म्हणजे रेशो सेम येतो किंवा गुणाकार सेम येतो. आता रेशो सेम आलेला सरळ दिसतोय ना. 5च्या पड्यात 5×3=15, 5×5=25. मग मला 3/5 मॅच होते का बघायचं. 3/5 3/5 मग मला इथं मला दिसलं की हा 17च्या पड्यात आहे. 17च्या पड्यात आहे. 17×3=51, 17×5=85 आणि मला आनंद झाला की दोन्ही सारखे आले. दोन्ही सारखे आले म्हणजे समचलन. एक्स समचलन वाय आहे, एक्स समचलनात वाय आहे. मग आता मला उत्तर काढायचं. मला माहिती हा 5 आहे म्हणजे 5 आहे ना हा. मग 5 किती नंबरला 5 आहे, 13चा पडा. 13×5=65. किंवा तसं नाही कळालं तर असं लिहा, 3/5 बरोबर 65 बरोबर एक्स. 5×1=5, 13×5=65 आणि 13×3=39. 13×3=39 म्हणजे 39 आली. मी नाही कळालं का, की नाही कळालं? पुढे हे मगाच्या सारखं आलं बघा. आता इथं 8 आहे आणि इथं 12 सायकलची किंमत विचारली. मी काय करणार, 4×2=8, 4×3=12 आधी हे करणार आणि याला कट करणार आहे. 21,120 आहे तर 21,000चं काय होणार आहे, 10,560. 10,560 का, आणि त्याला 3 ने गुणलं तर बघा 10×3=30,000, 30,000, 31,500 आणि 7×2=12, 7×3=18, 680. 31,680. तिसरा पर्याय. हे तोंडी केलं मी सगळं, तुम्हाला पण आलं पाहिजे. कसं कसं केलं आता तुम्ही सॉल्व केलं तरी चालेल. सिद्धेश इकडे लक्ष दे. 21,120 बरोबर आहे भागिले 12 सायकली होत्या. मला 8च सायकली घ्यायच्या होत्या, 12 नको. 12ची नाही, 8 होत्या, 12 घ्यायच्या होत्या. आता हे गणित जे आहे काही मुलं खूप फास्ट सोडवतात. कशी सोडवतात बघा. 8 सायकलची किंमत आहे, ही 12 सायकलची किंमत मला पाहिजे होती, आहे की नाही. तर मी काय केलं, याला कट केलं 4च्या पड्यात. मी आडवं कट केलं कारण मला सोपं दिसलं. मला इथं 4×2=8, 4×3=12. मग 3 ने गुणायचं, 2 ने भागायचं. 3 ने गुणायचं, 2 ने भागायचं. तर 2 ने भागल्यानंतर 2 तुकडे करायचे होते 21,000चे. मग 21,000चे 2 तुकडे, पहिला 21,000ला कापला तर 10,500 होणार. किती होणार आहे, 10,500. 10,500 होणार की नाही, 10,500 होणार की नाही. 21 ला काटला तर 10,500 होणार आणि 120 ला काटला तर 60 होणार. 10,560. माझं इथं किती आलं कट करून, 10,560. तोंडीच केले हे. आता तुम्हाला तोंडी येणार नाही असं मी गृहीत धरतो, तर तुम्ही कसं काटायचं. आणि मग 10×3=30,000 होणार, 500×3=1500 येणार. मग 30 आणि 1500 31,500 आणि 60×180 होणार. 31,500 आणि परत 180 म्हणजे 680 येणार. तर 680 कुठं आलं तर इथं आलं, 31,680 असेल. का नाही कळालं, तोंडीत.
अरे नोटा मोजायच्या रे बाळांनो, कडा 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 कडा. 500च्या 3, 60च्या 3, धना 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 लावायचं काम. 10,000च्या 3, 30,000, 500च्या 3, 1500, 30 आणि 1500, 31,500. 60च्या 3 दे चल, 60च्या 3 म्हणजे 60 त्रिक 180 अजून. मग 31,500 आणि 180, 680 झाले. असे तोंडी. आता इकडे बघा, हे पहा, 4 दुनी 8, 4 त्रिक 12. तुम्हाला कळत नसेल तर काय करायचं, बे एक बे, बरोबर. आता एका टायमाला दोन आकडे आपण घेऊ शकत नाही म्हणून इथे शून्य द्यायचा. बे पंचे 10, एक उरला, बे सक्क 12 आणि हा शून्य जसाच्या तसा. आता 3 0 0, 3 सक 18, हातचा आला 1, 3 5 15 आणि 1 16, हातचा आला 1, हातचा जसा तसा, कारण शून्याला काही जात नाही. 3 1 3, 31,680 असा गुणाकार करून घ्या. कळालं का नाही कळालं? चला पुढचं गणित माझ्या बरोबर हे लगेच सॉल्व्ह करायचे, नादाला लागायचे. 2 नंबर गणित सोडवा. तुम्ही सोडवा थोडा वेळ, मी वेट करतोय. 2 डझन पुस्तक आहेत. 2 डझन तिथे आकडा दिला नाही, 24 म्हणायचे त्यांना. 1728 भागिले 24, तर तुम्हाला अशा 15 पुस्तकांची किंमत विचारलेली आहे. झालं का? कट करा पटपट पटपट, कटिंग आहे. इकडे बघा, 24 टेबल तुम्हाला येतो असं मी गृहीत धरतो नाही. 24 7 168, 4 उरला, 24 दुने 48, 72 15, 72 15 108 येणार आहे आणि 1 0, 1080. मला 72 15 येत नाही. मी काय केलं, 15 ने गुणायचं असले मी 72 ला केला अर्धा आणि 36 चा बडा म्हणला. 36 त्रिक 108 आणि 1 0 चिपकावला. तुम्हाला मी सांगितलं ना, 15 ने गुणायचं असेल तर त्याला करायचा अर्धा, 3 पर्यंत पाडा म्हणायचं. 72 ला अर्धा केलं 36, 36 त्रिक किती आलं 108 आणि 1 0 चिपकायचा. तुम्ही हळूहळू गुणाकार केला तर तीच येणार, केला तरी चालेल. 15 दोन्ही 30, 7 आले 3, 15 7 5 दर्शन 3, 108. ओके, चला पुढे. 65 विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च 7,800 आहे, तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च किती? करा कट मारा, धडा धडा धडा. 13 5 65, 13 78, 600 आलं आहे की नाही. करा कट, 18 ने कट करा आणि 18 अष्टोदर्श आलं का? एवढाच वेळ लागतो. दिसले पाहिजेत पाड्यातलं, खट करणं. चालक तिरुपती. हा परत एकदा बघा, 7,800 भागिले 65 बरोबर 90 विद्यार्थ्यांचा खर्च किती? मला बघितल्याबरोबर 13चा पाडा दिसला, मला दिसला, तुम्हाला पण दिसलाच पाहिजे, कारण पाडे म्हणावं लागतं त्यासाठी. 13 5 65, 13 78, हे 2 शून्य इथंच ठेवायचे असतात, असे मांडायचे नसतात, पण मांडून देतो तुम्हाला. मग 5 1 5, 18 5 90. आता 18 तर आलं, मग 18 इकडे गुणायचंय मला. 18 सत्क अष्टोदर्श आणि 2 शून्य हे राहिलेले चिपकवायचे. चिपकवले, काय अडचण आहे? पट करना. एक्स समचलनात आहेत, एक्स आणि वाय समचलनात आहेत. समचलन म्हटलं की भागाकार आहे, बरोबर आहे का? उत्सुक आहे बघा. 13 चौक 52 आणि 13 5 65, 4/5 आहे की नाही? अरे 4/5 आहे की नाही? हे 4/5 आहे, मला काही घेणदेण नाही काय ते. आता एक्स बरोबर 156 सांगितलं, इकडे 156 सांगितलं, त्यावेळेस वाय बरोबर किती सांगितले विचारले. आता बघा, याला तुम्हाला भागायचं 156, 4 1 4, 4 त्रिक
12 उरले किती 3 4 9 36 आता 40 पंचे किती 200 40 पंचे 200 पण एक कमी ना मग 195 किती येणार आहे 195 y बरोबर किती 195 गुणाकार करायचा 39 गुणिले 5 9 45 एकच पाचवाला ऑप्शन होता कनेक्ट प्लेसला कळाले की नाही कळालं 4/5 कसं आलं अरे ते नुसतं समचलन म्हटलं की मी भागाकार डोक्यात घेतलं म्हणलंय ना समचलन माझ्या डोक्यात भागाकाराचा खट करणं फिट झाला 13चा पडा लगेच मला दिसला 52 आणि 65 एक आहे 13 चोक 52 तेरी पाची 65 कशाला मी एक स्टेप नाही लिहिणार आणि पुढे एक्स कुठं होता वरती होता तर वर माझा 156 आणि खाली वाय मग हा 4 ने भागला तर 39 झाला आणि 39 गुणिले 5 केला तर 195 आला आपल्या शेवटी मी एकच पास होता न बघता सुद्धा उत्तर चौथं राहिलं काय चला चौथं घ्या समचलन म्हटलं की बघा 14 दुनी 28 14 त्रिक 42 14 दुनी 28 14 त्रिक 42 बरोबर आहे की नाही एक्स बरोबर 12 याच्या 6 पट तर याच्या 6 पट 18 असणार हे दिसतंय ना 6 पट प्रत्येक वेळेस तीच पद्धत वापरायची काही गरज नाहीये हे मांडून केलं तरी चालेल तसं केलं तोंडी पण कळलं पाहिजे परत बघा इथं तुम्ही मांडता की नाही एक्स वाय सॉरी एक्स नाही वाय बरोबर किती बेसक्क 12 आणि सायत्रिक 18 असं केलं तरी चालतं जर मोठ्या मोठ्या संख्या पाड्यात खेळताना दिसल्या तर पटकन लगेच संपून टाकायचं झालं का हे चौथं झालं पाचवं झालं सहावं बघा ए 0.25 म्हणजे 104 आहे की नाही अरे हो की नाही आणि 2.5 म्हणजे 502 आहे की नाही तुमचं किती आलं 220 आलं म्हणजे 110 आलं की नाही अरे हो की नाही 220 म्हणजे 110 आलं की नाही आलंय का नाही तिकडे बघा 220 म्हणजे 220 म्हणजे 110 आलं की नाही हे कळायला पाहिजे पुढं काय विचारले तर 0.16 विचारले की नाही कुठे ते येते 0.16 म्हणजे 16 100 आहे की नाही अरे हो की नाही आणि विचारलाय वाय वायच विचारलाय ना अरे वाय विचारलाय का मग 1/6 आला 1.6 म्हणजे तुमचा 5.8 का नाही 5 आपला 8/5 की नाही अरे हो की नाही काय खायला नाही गेला सांगा मला नाही तुम्ही